जय द्वारकाधीश. इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. द्वारकेला जाण्यासाठी आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. आम्ही द्वारका स्टेशनला 1:30 वाजता सौराष्ट्र मेल एक्सप्रेसनी पोचलो. तुम्ही कल्याण, CSMT किंवा पनवेलवरनं सुद्धा ट्रेन्स बोर्ड करू शकता. आजचा प्रवास आपण सर्वप्रथम सुरू करतोय बेट द्वारकेला जाऊन. त्यासाठी आपण हा ब्रिज यूज करणार आहोत जो आत्ताच नवीन बनवला गेलेला आहे. आधी हा प्रवास बोटीने करायचे पण आता अगदीच सोयीस्कर झालेला आहे. सगळ्यात आधी आपण आलो आहोत मकरध्वज हनुमान मंदिराकडे. हे मंदिर सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडं असतं. पौराणिक कथांनुसार रामायणातील युद्धादरम्यान हनुमानजींची भेट मकरध्वजाशी झाली. मकरध्वजाचा जन्म हनुमानजींच्या घामाच्या एका थेंबांपासून झाला होता जो एका माशाने गिळला होता. हे मंदिर हनुमानजींनी आणि मकरध्वज यांच्या अद्भुत भेटींची आठवण करून देते. तसेच हनुमानाच्या कथेमधील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचं महत्त्व यांचं प्रतीक म्हणून मानले जाते. हनुमानजींचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत आशापुरा माता मंदिराकडे, जे आहे फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर. इकडे आपल्याला माता आशापुराची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. चला त्यांचं दर्शन घेऊया. त्यानंतर मोबाईल आणि कॅमेरा लॉकर्समध्ये ठेवून आपण निघालो आहोत श्रीकृष्णांचं बेट द्वारकामधील मंदिर बघण्यासाठी. हे मंदिर सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत आणि 3 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळी चालू असते. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांचं हेच मूळ निवासस्थान होतं आणि इथेच त्यांनी सुदाम्याला तांदूळ अर्पण केले होते. आता आपण निघालो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. बेट द्वारकेपासनं नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे पाऊण तासाच्या अंतरावर आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते. इथे दर्शनाने सर्पदोषापासून मुक्ती मिळते. तसेच महादेवांचे शिवलिंग दक्षिणमुखी आहे. सुप्रिय नावाच्या शिवभक्ताचं दारुक राक्षसापासून रक्षण करण्यासाठी महादेव येथे प्रकट झाले होते. इथे महादेवांची 125 फूट उंच ध्यानस्थ मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता चाललो आहे शिवराजपूर बीचकडे. अलीकडेच ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेला शिवराजपूर बीच द्वारकेपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असून इथे निळेशार समुद्र आणि चमकदार मऊ वाळू पाहायला मिळते. इथे मित्र आणि कुटुंबांसोबत स्नॉर्किंग, स्कुबा डायव्हिंग, आयलँड टूर आणि समुद्र स्नान करण्यासारखं रोमांचक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आपल्याला इकडे करता येतील. आता आपण चाललो आहोत रुक्मिणी मातेच्या मंदिरात, जे आहे द्वारकापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर. या मंदिरामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा रुक्मिणी मातेला तहान लागली असता भगवान श्रीकृष्णांनी गुरु दुर्वासांची परवानगी न घेता तिला पाणी दिले. त्यामुळे रागावलेल्या दुर्वासा ऋषींनी कृष्ण आणि रुक्मिणीला वेगळे राहण्याचा शाप दिला. म्हणून हे मंदिर द्वारकेपासून थोडं दूर आहे. मंदिराची वेळ सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत आहे. हे मंदिर सुंदर दगडी कोरीवकाम, आकर्षक नक्षीकाम तसेच देवदेवतांच्या अप्रतिम मूर्तींनी सजलेलं आहे. मंदिरावर उंच आणि भव्य ध्वजही फडकताना आपल्याला दिसतो. मंदिरात प्रवेश निःशुल्क आहे आणि कमी गर्दीसाठी पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशिराने दर्शन घ्यावे. त्यानंतर आम्ही निघालो भगवान श्रीकृष्णाचे मुख्य मंदिर म्हणजेच द्वारकाधीश मंदिराकडे. असे मानले जाते की द्वारका प्रदेशावर सतत हल्ले होत असल्यामुळे श्रीकृष्णांनी सुरक्षित नगरी उभारण्याचा निर्णय घेतला होता. भगवान विश्वकर्मा आणि समुद्रदेव यांच्या मदतीने समुद्रात भव्य द्वारका नगरी उभी राहिली. ही नगरी प्रेम, धर्म आणि न्यायाची राजधानी मानली जाते. येथे श्रीकृष्ण आपल्या प्रजेच्या समस्यांना ऐकून त्याचे संरक्षण आणि मार्गदर्शन करत असतात. आजही द्वारकेचे लोक श्रीकृष्णांना आपल्या राजाच्या रूपातच बघतात. जय द्वारकाधीश. हे मंदिर चुनखडी आणि वाळूच्या दगडांपासून बांधलेलं आहे. द्वारकाधीशांची मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील असून त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. आता आपण चाललो आहोत सनसेट पॉईंट बघायला, जो आहे सर्किट हाऊसच्या जवळ.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं बडकेश्वर महादेवांचं मंदिर, जे 5000 वर्षांपूर्वीचं आहे. विशेष आकर्षण म्हणजे पावसाळ्यात समुद्राचं पाणी या शिवलिंगावर अभिषेक करतं. त्यानंतर आम्ही छान असा सनसेट पाहिला आणि समुद्र किनाऱ्यावर बसून समुद्राची आणि इकडच्या छान वाऱ्याची मजाच घेतली. द्वारकेला आपण विमानाने सुद्धा येऊ शकतो आणि आपलं नियरेस्ट एअरपोर्ट आहे जामनगर. तसंच बाय रोड सुद्धा आपण हा प्रवास करू शकतो, बसने किंवा गाडीने. माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.